जे सुरू करायचा विचार करते. सांगळेजींशी बोललो, ते तयारही झाले इथपर्यंत की त्यांनी आपलं घर ऑफिससाठी दिलं. याबद्दल तुझा काय विचार आहे? हा तर खूप छान विचार केला. मी तर म्हणेन की हा फक्त विचार तीच करू शकते. वा महाराणी वा. न पूजा करता न आरती करता तू काही खाऊ कसं शकतेस? फॉरगेट इट, जस्ट फॉरगेट इट. म्हणजे विसरून जा. कुणाला? रश्मी, लवकर चहा संपव, आपल्याला ऑफिसला जायचंय. अरे वा, उडान. एक किरण रोशनीची. सॉरी, मी न सांगतो तुम्हाला इकडे. अरे तसं काय नाही. ऍक्च्युली मी दृष्टीला शोधत होतो, नंतर मला कळलं ती इथे आली आहे, तर मग इथे आलो. बरं केलंस. दृष्टी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नो, इट्स ओके सागर. अच्छा, मला असं समजलं की तुम्ही एक NGO स्थापन करताय. सागर, प्लॅन नाही करत आहे. वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड. दॅट्स ग्रेट, कॉंग्रॅट्स. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुमचा NGO जॉईन करू शकतो का? जॉईन करू शकतोस म्हणजे? उलट आम्हाला तर तुझ्यासारख्या तरुणांची तर खूपच गरज आहे, ज्यांच्यात काम करण्याची तयारी असेल, धैर्य असेल. काय मित्रांनो? येस. थँक्यू सागर भाई. याच गोष्टीमध्ये मस्तपैकी गोड बिस्किट खा आणि तोंड गोड कर. थँक्यू. एक मी घेईन. थँक्यू. तुम्ही दोघी आलात. लट्टन कुठे आहे? आत्या, मी तर तुलाच विचारणार होते की दादा कुठे आहे. मला वाटलं की त्याने तुला फोन केला असेल. नाही, त्यांनी मला नाही फोन केला. पण तुम्ही तर ऑफिसमध्ये होतात ना, तुम्ही तर करू शकत होता. हो, मी केला होता त्यांचा नंबर ट्राय, पण अनअवेलेबल येत होता. हे अनअवेलेबल काय असतं? अनबेलेबल नाही आत्या, अनअवेलेबल असतं. अरे जे पण असेल ना, तू त्याला गोळी मार. तू आता मला फक्त एवढं सांग की लट्टनशी बोलणं झालं की नाही. मी तेच तर सांगते तुला की नंबर ट्राय केला होता पण अनअवेलेबल येतोय. अरे पुन्हा तेच बोलतेस तू. लागत नाहीये आत्या. हा तर सरळ सांग ना, फोन नाही लागत आहे. कमाल आहे. माहित नाही दादा का नाही आला अजून. आधी तर तो कधीच असा वागला नव्हता. कितीही अर्जंट काम का नसो, पण गेल्यानंतर एक फोन नक्की करायचा. पण आत्या बघ ना, आज ना त्याने जाताना काही सांगितलं ना गेल्यावर. हा, हे तर तू बरोबर बोलतीयस. लट्टन तर सांगितल्याशिवाय कधी कुठे बाहेर नाही गेला. आता तर मला खूप टेन्शन यायला लागलंय. ए, फोन दे. हो घे, मी लावते. लागला. काय झालं आत्या, फोन लागला? लागत नाहीये. अरे देवा, माझा लट्टन कुठे असेल?
हे काय दादा, तू आम्हाला न सांगताच लग्न केलं? इतकं परकं केलंस तू आम्हाला? एकतर माहित नाही तू सकाळी सकाळी न सांगता कुठे गेलास. किती वेळा तुला फोन ट्राय केला, प्रत्येक वेळेस नॉट रिचेबल. तुला माहित आहे दादा, आम्हाला तुझी किती काळजी होत होती. तुझं काय कर्तव्य आहे दादा, तुला एक मेसेज तर करायला पाहिजे होता. मेसेज गेला चुल्यात. माझा तर विश्वास बसत नाहीये की माझा दादा मला न विचारता कोणतं काम नव्हता करत, आणि आज तू आपल्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेतलास. आणि प्लीज दादा, हे नको सांगू की हे सरप्राईज आहे. आम्हाला तुझं हे सरप्राईज बिलकुल नाही आवडलं. रश्मी, मेली रश्मी दादा. दादा, तुला काय वाटतं की मला लता वहिनी आणि सिमरन आवडत नाही का? काय मला नव्हतं वाटत की हे दोघं आपल्या घरात यावेत? पण दादा, प्रत्येक गोष्टीचा एक नियम असतो. विचार कर दादा की आज जे तू केलेस, जर पुढे जाऊन मीही असं केलं तर तुला कसं वाटेल? आय एम रिअली हर्ट दादा. रश्मी, खूप रागवलंस तू आपल्या भावाला. इतकं तर मी कधी लट्टनला नाही ओरडले जेवढं तू ओरडलीस. अरे, जे होणार होतं ते झालं. अशा आनंदाच्या क्षणी अशी चिडचिड नाही करायची. चल, डोळे पुस आणि स्वागत कर आपल्या वहिनीचं. आणि रहीम चाचा, तुम्ही अजून इथेच उभे आहात? अरे, आनंदाचा क्षण आहे, जा सर्वांचं तोंड गोड करा. जी बेबी आत्या. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हा लोकांचा संसार थाटला. याहून जास्त आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते? घर तर दादाचं बसलेलं मलाही बघायचं होतं, पण ह्या प्रकारे नाही. दिस इज नॉट द वे दादा. काय नॉट द वे लावून ठेवलंयस? लट्टन बिचारा काही बोलत नाहीये, गपचूप उभा आहे, आणि तू आहेस की त्याला रागवत बसली आहेस. आत्या, ती रागवत नाहीये. ते एक बहिणीचं प्रेम आहे. चूक तर माझ्याकडून झाली आहे, शिक्षा तर मिळालीच पाहिजे. काय चूक केली आहे लट्टन? लग्न करणं हा काही गुन्हा नाही होत. आणि लता आणि सिमरनच्या नावावर तर आम्ही आधीपासूनच शिक्कामोर्तब केलंय. आता तेच तर मी सांगते की आम्ही सर्वांनी मोहर लावलीच होती, तर दादाने सांगितलं का नाही? पुन्हा तीच गोष्ट, केस करून टाक आपल्या भावावर. सांगितलं नाही. आता एकदम चूप, नो प्रश्न नो उत्तर. फक्त गोड धोड खायचं आणि मस्ती धमाल. चल माझ्यासोबत. आत्या, 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 तू रडतेस?
मी का म्हणून रडेन उगीच? माझा लट्टन आज लग्न करून आलाय. माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या लट्टनने आज लग्न केलंय. माहिती आत्या, तू नाराज आहेस माझ्यावर. मला मान्य आहे तुझं नाराज होणं. मी तुला काही न सांगता काही न बोलता लग्न करून टाकलं. पण तू हे समजू शकतेस की मी हे का केलं ते? मी समजू शकते लट्टन. तू लग्न करून काही चुकीचं नाही केलंस. उलट लग्न करून खूप चांगलं केलंस. ज्या प्रकारे तुझ्या लग्नात विघ्न येत होती ना, तू तरी काय करू शकत होतास? आणि आयुष्यभर दुसऱ्यांचीच पर्वा करत राहशील तर स्वतःसाठी कधी जगशील? माहितीये, मी तुझ्या आईशी हेच बोलत होते की आज माझ्या लट्टननी लग्न केलं आणि आपल्या आत्याला जबाबदारीतून मुक्त केलं. आत्या, तुझी जबाबदारी तर आता सुरू झाली. तुला तर माहिती आहे की माझा जास्त वेळ तर ऑफिसमध्येच जात असतो. जबाबदारी तर तुला घ्यायची. मी लता आणि सिमरनची जबाबदारी तुझ्याकडे देतोय. मला विश्वास आहे की तू असताना त्यांना काही त्रास नाही होणार. तू अजिबात काळजी करू नको. लताला तर मी अगदी माझ्या मुलीसारखी ठेवेन. आणि सिमरन तर आहेच इतकी गोड, तर तिचा अगदी कोणालाही लळा लागेल. आत्या, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मला माफ कर. अरे वेड्या, अशा वेळी कोणी रडतं का कधी? तू मला बोलतेस आणि तू स्वतःच रडतेस. काही नाही, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. चल चल लवकर बाहेर चल. जर रश्मीने आपल्याला असं बघितलं ना तर ती खूप नाराज होईल. चल. खरंच आजचा दिवस तर खूपच चांगला दिवस आहे. तू अगदी खरं बोलतेस शारदा. या दिवसाची आपण कधीपासून वाट बघत होतो, खास करून मी. कारण माझे बाबा जाताना लताची सर्व जबाबदारी माझ्याकडे देऊन गेले होते. जेव्हा मी तिचा उतरलेला चेहरा बघायचो तेव्हा मला स्वतःवर इतका राग यायचा की तुला काय सांगू. तिचे ते पांढरे कपडे माझ्या डोळ्यांना टोचायचे. तिचं ते लाल कुंकवाने न भरलेलं कपाळ पाहिलं ना की मला स्वतःलाच खूप वाईट वाटायचं. तुम्ही सगळं काही केलंय तिच्यासाठी. उलट तिच्यासाठी जे काही तुम्ही केलंय ना, आजकालच्या दिवसात लाखात एखादा करू शकतो. आजकाल तर नातेसंबंध एक नावापुरते राहिले. शारदा, मी काही वेगळं नाही केलंय. मी फक्त माझं कर्तव्य निभावलंय. खरं सांगायचं तर मला लतापेक्षा सिमरनची जास्त काळजी होती. लतानी तर आपल्या जीवनातले काही चांगले दिवस पाहिले, पण या मुलीने काही नाही बघितलं. आनंदाचे काही क्षणही नाही बघितले. नेहमी बाबा बाबा म्हणायची. देवाने तिचं ऐकलं आणि तिला बाबा मिळाले. अगदी खरं बोलतेस तू शारदा. मुलांसाठी आई आणि बाबा दोघंही आवश्यक आहेत. आईने मुलाचे लाड किती का करू नयेत, पण त्यांना वडिलांची कमी नेहमी जाणवते. मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आई आणि वडिलांची दोघांची गरज असते. अरे काय झालं हो? डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ? नको शारदा, राहू दे. सकाळपर्यंत बरं होईल ते. तू पण तर थकलीच आहेस ना? इतकीही थकलेली नाही मी की तुमच्या डोक्याला बाम नाही लावू शकत. बरं ठीक आहे बाबा, नंतर आपल्या रूम मध्ये गेल्यानंतर लाव. एक गोष्ट विचारू? मला आताही विश्वास बसत नाही की आपण लताचं लग्न लावून दिलंय. सगळं इतकं लवकर झालं, कळलंच नाही. शारदा,
जेव्हा काम पूर्णत्वाला येतं ना तेव्हा तर लगेच बनून जातं. आई, सर्व काही व्यवस्थित आटोपलं? हो बेटा, सगळं काही चांगल्या तऱ्हेने आटपलं. पण बाळा, एवढ्या रात्रीपर्यंत तू का जागतेस? बाबा, मी तुम्हा लोकांची वाटच बघत होते. तुमचा आवाज ऐकला तर वाटलं तुम्ही चालात. अच्छा, आत्या माझ्याबद्दल विचारत होती का? बाळा, ती तुम्हा सर्वांना आपल्या मुलीसारखा मानते. विचारणार का नाही? तुम्हा सर्वांची कमी तिला जाणवत होती आणि सिमरनलाही. आत्याला आपल्या इथून जाऊन काही तासच झाले आहेत, पण असं वाटतंय की किती दिवस निघून गेले. आय एम मिसिंग देम. अगदी खरी गोष्ट आहे. बरं एक सांग, तुझं एनजीओचं काम कसं चालू आहे? एनी फर्दर डेव्हलपमेंट? बाबा, एनजीओ साठी तर मी इतकी एक्सायटेड आहे की काय सांगू. आणि जर सांगायला लागले तर इथेच दिवस संपेल. बेटर हेच होईल की मी तुम्हाला उद्या सांगेन. आता तुम्ही दोघंही दमले असाल, आराम करून घ्या. उद्या बोलूया. चला, उद्याला सांगेन मी तुम्हाला. गुड नाईट आई. गुड नाईट बाळा. गुड नाईट बाबा. गुड नाईट. काय बघतेस? चंद्र तर आज दिसणारच नाहीये. का? कारण तो माझ्या जवळ जो आहे. खरंच? खरंच. मी केव्हापासून या दिवसाची वाट बघत होते नवनीत. आणि मी या रात्रीची. ताऱ्यांनी भरली रात्र आणि त्याबरोबर तुझी साथ. क्या बात आहे. एकाच दिवसात शायर वगैरे बनलास? आता जेव्हा गझल साक्षात समोर उभी असेल ना तर शायरी येऊनच जाते. केस तुझे सावळ्या घनापरी, मदमस्त बहरली ही पौर्णिमा खरी. खोल निळे शार नयन हे तुझे, महकली सुगंधी फुले ही कशी. मंद मधुरले कुणा रागिणीची, जशी मंद मधुरले कुणा रागिणीची. आस ही जीवनाची एक किरण रोशनीची. खरं सांग ना नवनीत, ही शायरी फक्त आजच्या दिवसासाठी आहे की कायमच राहणार? नेहमीची गॅरंटी तर नाही देत, पण हो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तर राहील. हा, याचा फॉर्म बदलू शकतो. म्हणजे आता हे रोमॅन्टिक आहे, शृंगार प्रधान, पुढे जाऊन करुण रस प्रधान किंवा वीर रस प्रधान देखील होऊ शकतो. थट्टा नको ना, खरं सांग ना. काय सांगू? मला वाटतं की तू जसा आहेस ना तसाच नेहमी राहा, कधी चेंज नको होस. थँक्स अ लॉट. हा, फॉर व्हॉट? तू संसारातली अशी पहिली पत्नी आहेस जी आपल्या पतीला चेंज न होण्यासाठी सांगते. थट्टा नको ना आता. आय एम सिरियस. तू नेहमी बघितले असेल की पत्नी आपल्या पतीची खराब सवय नेहमी बदलून टाकते. त्याच्या उठण्या बसण्याचं पद्धत, त्याचं चालणं फिरणं, सर्व काही बदलून टाकते. आणि एक दिवस तो जेव्हा पूर्ण साधू संत बनतो ना, तेव्हा आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खाताना त्याच्याशी म्हणते की ऐका ना, तुम्ही ना आधीसारखे नाही राहिलात, बदलून गेलात.
आता त्यांना विचारावं, चांगल्या मस्तपैकी गाडीला तुम्ही खटारा बनवून टाकलं आणि आता तुम्ही बोलताय. ऐक ना, मला आता झोप येते. खरं प्रवचन ऐकून ना ती नेहमी येते. थट्टा नाहीये नवनीत, मला खरंच झोप येते. अरे भाई, तर मी कोणता रात्रभर जागणारा प्राणी आहे? मला पण येते. चला झोपूया. काय झालं शारदा? कुठे हरवलीस? नाही तर काही नाही. काय काही नाही झालं म्हणते? मी काय बघू शकत नाही काय? तू फिजिकली इथे आहेस पण मेंटली नाही आहेस. तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय शारदा. सांग ना, काय विचार करतेस? मी विचार करत होते, आपण काही गोष्टींशी किती अधीन होतो ना. काही दिवसांपूर्वी माझी सिमरन इथे बसायची. आई, मला तुम्हाला काही सांगायचंय. हा, हो सांग ना. आई ते अरे ते काय करतेस? सांग ना काय झालंय ते. ए भाऊ, 4 चहा दे जरा. इथे काय चाय वगैरे नाही मिळत. अरे चहा कशी नाही मिळणार? समोर तर चहा बनतेय. अरे मोठी आहे तर काय झालं? काय माझ्यासाठी सूर्य नाही उगवत? सन रायजेस फ्रॉम द वेस्ट फॉर मी ऑल्सो. नो 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 आत्या,